धाराशिवमध्ये सोशल मीडियावरील पॉलिटिकल कॅम्पेनिंगची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातलं हे कॅम्पेनिंग आहे। हे कॅम्पेनिंग राबवले त्यांचे कट्टर राजकीय विरोधक राणा जगजित सिंह पाटील यांनी। पाहूयात। धन्यवाद खासदार ओम या कॅम्पेनिंगची जोरदार चर्चा। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी डिवचलं। कॅम्पेनिंगला ठाकरे गटाचे जोरदार प्रत्युत्तर। नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांमध्ये थेट आमने सामने दंड थोपटल्याचा व्हिडिओ आणि रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले। त्यानंतर आता धाराशिवमध्ये अचानक एका नव्या कॅम्पेनिंगची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। धन्यवाद खासदार ओम, आम्हाला कळालं अशाच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून या पोस्ट भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या समर्थकांच्या वतीनं पसरवल्या जात आहेत अशी चर्चा आहे। ज्या पद्धतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कुठल्याही घराणेशाहीचा पुरस्कार केला नाही आणि राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी चांगला तो मल्ल जो आहे तो तावून सुलाखून निघालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत तो आता काय म्हणजे ह्यांना मेचत नाही। आता 2-2, 3-3 पराभव, त्याच्यामुळे ही जी मंडळी आहे ती त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने राजकारण करते। या पोस्टच्या निमित्तानं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक आमने सामने येताना दिसतात। खासदार ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या मोहिमेला सोशल मीडियावरच प्रत्युत्तर दिलं जात आहे। हिम्मत असेल तर काय कळालं ते उघड करा असं थेट आव्हान दिलं जात आहे। इतकंच नाही तर शिवसेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी पोस्टच्या संदर्भात भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे। सोशल मीडियावरून सुरू झालेला हा संघर्ष आता थेट नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आल्यानं धाराशिवचं राजकारण आणखीन चिघळत चाललंय। त्यांचा हा शुद्ध बालिशपणा आहे, बालबुद्धीचं वर्तन त्यांचं आहे आणि याच्यामधून त्यांची वैचारिक पात्रता किती आहे ही सर्व धाराशिव जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांचा हा पुसकाबार आहे। या गोष्टीला कुठलाही तर्क नाही, अर्थ नाही, हा शुद्ध बालिशपणाचं लक्षण आहे। या ठिकाणी आम्ही सांगू। नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 5 मतं फुटल्याचा दावा श्रीकांत शिंदेंनी केला होता। या दाव्याचा आणि ओमराजेंच्या विरोधात सुरू झालेल्या कॅम्पेनिंगचा काही संबंध आहे का असाच प्रश्न उपस्थित होतो आहे। खऱ्या अर्थानं आज जो ट्रेंड सुरू आहे, जर खऱ्या अर्थानं ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी जर क्रॉस वोट केला असेल तर त्यांनी खऱ्या अर्थानं ठाकरे गटाला एक इशारा दिला आणि एक केविलवाना प्रयत्न केला, म्हणजे माहितीमध्ये किंवा शिक्षणाचा प्रयत्न केला। धाराशिवच्या राजकारणामध्ये भाजप आणि शिवसेना उबाठा गटातील संघर्ष नवा नाहीये, मात्र आता सोशल मीडियावरील या कॅम्पेनिंगच्या ठिणगीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांवरील टीकांचा वणवा पेटणार हे आता निश्चित झालंय। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।